नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, परिवहन आयुक्त कार्यालय व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या सुरक्षा रक्षक, शिपाई व स्वच्छता पदांच्या सेवा बाह्यंतरने घेण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. 2 एप्रिल 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. आपल्याला या जी आरच्या मार्फत तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. किती वॅकन्सी असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ओके. संपूर्ण डाऊट तुमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून घ्यायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, परिवहन आयुक्त कार्यालय व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकरिता सुरक्षा रक्षक, शिपाई व स्वच्छता या पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो. ओके. हा जो जी आर दिनांक 2 एप्रिल 2025 चा जी आर असणार मित्रांनो. याच्यामध्ये आता आपण इथं प्रस्तावना बघणार आहोत मित्रांनो. तर प्रस्तावना दिलेली मित्रांनो. इथं गृह परिवहन विभागाच्या अधीनस्थ परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या स्थापनेवरील सुधारित आकृतीबंधात दिनांक 23/9/2022 च्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आकृतीबंधामध्ये वाहन चालक, आदेशिका, वाहक, नाईक, काटा चालक, परिवहन हवालदार, शिपाई, पहारेकरी, माडी, हमाल, हमाल नंतर त्यांचं स्वच्छता हे पदे मूर्ध संवर्ग मधून घोषित केली आहेत मित्रांनो. पहारेकरी, सुरक्षा रक्षक, शिपाई, स्वच्छता, त्यानंतर नाईक, माडी या गट संवर्गातील 204 इतक्या पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास सुधारित आकृतीबंधामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. 204 पदांसाठी. ओके. आता परिवहन आयुक्त व त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील राजपत्रिकांची संख्या कमी असून या कार्यालयांची तसेच वायुवेग पथकांची अटकावून ठेवलेल्या वाहतुकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच सदर कार्यालयामध्ये स्वच्छतेसाठी स्वच्छक व इतर कामांसाठी शिपायांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार पहारेकरी, सुरक्षा रक्षक, शिपाई व स्वच्छक या गट वर्गामधील पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे. त्या अनुषंगाने सदर पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. म्हणजे शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, ते शासन निर्णय दिलेला आहे. शासन निर्णयामध्ये आपल्याला प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालय व त्या अनुषंगाने अधीनस्थ कार्यालय, पहारेकरी, सुरक्षा रक्षक, शिपाई व स्वच्छता या गट ड संवर्गामधील पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास पुढील अटी शर्तीमध्ये आधीच राहून मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये जे आता कसं असणार मित्रांनो, उपयुक्त पदांची सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात येईल. संदर्भ क्रमांक 1 मधील वित्तीय विभाग शासन निर्णय दिनांक 27/4/2022 मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेताना जर अशी कामे नियमितपणे पदनिर्मिती करून केली असतात, जितका खर्च आला असतात त्या खर्चांच्या कमीत कमी 20 ते 30% इतकी बचत होईल. ओके मित्रांनो. दक्षता घ्यावी यासाठी मित्रांनो होणारा खर्च कमीत कमी प्रमाणात राहील. जबाबदारी परिवहन आयुक्तालय यांची राहील मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो दिलेलं आहे 3 नंबर, सदर बचतीची नोंद सदर शासन निर्णयांद्वारे विविध केलेल्या प्रपत्रांमध्ये ठेवण्यात यावी. तसेच आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्याकरिता कोणत्याही पदनिर्मिती करण्यात येऊ नये. जी भरती मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे असं लक्षात द्यायचंय. बाह्य यंत्रणेद्वारे कटांतरदार, ठेकेदार, कंपनी, संस्थेकडून कामे करून घेण्यासाठी शासनाने वेळोवेळी विविध केलेले नियम व कार्यपद्धती यांचे अनुपालन करण्यात यावे मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्यासाठी ज्या कंपनीचे संस्थेकडून काम सोपवायचे आहे त्याचबरोबर त्यांच्याबाबत करार करावा मित्रांनो. करार पद्धतीने असणार आहे.
सदर करारात आवश्यकतेनुसार संबंधित विभागांची कार्यालयांची अटी शर्ती नमूद करण्यात यावा मित्रांनो. करारामध्ये कंपनी संस्थेमार्फत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवेचे कोणतेही उत्तरदायी शासनात राहणार नाही मित्रांनो. जे काही यांची जी ॲथॉरिटी राहणार आहे ते संस्थेलाच असणार आहे. शासनाची याच्यामध्ये काहीही शासनाचा याच्यात हात नसणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. बाह्य यंत्रणेद्वारे करून येणाऱ्या कामांचे प्रदान वेतन तपशील शीर्षकाखाली दाखवित 10 कटांतरी सेवा शीर्षकाखाली दर्शविण्यात यावे. तसेच केलेल्या ती प्रशासकीय अनियमिती समजण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. याचा जो खर्च आहे मित्रांनो आपल्याला शासनाच्या याच्यातून कटांतरी भरतीमधून घेण्यात येणार आहे व संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. तर ओके, चांगली अपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. आपल्या 204 पदांसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. इथं बाह्य यंत्रणेद्वारे असणारी कटांतरी भरती असणार आहे. एखाद्या संस्थेमार्फत ती भरली जाणार आहे मित्रांनो. ओके, त्याची आज नोटिफिकेशन आलेली की झेडपी कोणत्या संस्थेमार्फत भरली जाणार आहे, झेडपीच्या मार्फत असून त्याची इथं भरती भरली जाणार आहे मित्रांनो. ओके, याची नोटिफिकेशन आलेली नाही मित्रांनो अप्लाय करण्याची. लवकरच याची नोटिफिकेशन आली तुमच्यासमोर मी लवकरच याची नोटिफिकेशन पण घेऊन येणार आहे. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायची, जेणेकरून याची अपडेट आली की लगेच तुमच्यासमोर मी अप्लाय कसं करायचं त्याचा व्हिडिओ लगेच अपलोड करून तुमच्यासमोर सादर करेल मित्रांनो. ओके, आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला कधीही तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर जास्त मित्रांना शेअर करायचं आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप इंस्टाग्राम आयडी फेसबुक आयडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनवर मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं असेल मित्रांनो शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा त्याला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्याकडे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. असे जॉब भेटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.